रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य, संत परंपरा व फड परंपरा पहा हबप विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून, तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र। आज माझ्यासोबत संत नामदेवरायांच्या बाबत माहिती सांगण्यासाठी संत नामदेव फडाचे प्रमुख निवृत्तीदादा नामदास आमच्या वारकरी साहित्य परिषदेचे खजिनदारही आहेत आणि ते आज मागील भागात राहिलेले काय अनुत्तरित समाजासाठीच्या प्रश्नास उत्तर देण्यासाठी आपण आलेले आहात। आपलं स्वागत आहे। धन्यवाद काकाजी। मग आता मला सांगा, आजच्या काळामध्ये आता गुरु म्हणायचं तरी कुणाला? भोगवाद, बुभुक्षवाद, चंगळवाद, मठ, आश्रम, गाड्या, घोडे आणि ते सगळं पाहता गुरु म्हणायचं कुणाला मोठा प्रश्न आहे। आणि मग ते तुम्ही तर म्हणताय गुरुविना मार्ग नाही, गुरुविना अनुभव कैसा कळे हे ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे। हरिपाठामध्ये गुरु करत असताना जो आपल्या असणाऱ्या भक्तीच्या मार्गामध्ये अगदी उच्चतम परिस्थितीमध्ये आहे, ज्याला भक्ती मार्ग कळाला, जो स्वतः भक्ती करतोय, भक्तीच्या मार्गावर जो स्वतः चालतोय, की जेणेकरून तो येणाऱ्याला सुद्धा परमात्म्याच्या पर्यंत नेऊन पोचवेल किंवा या भक्तीच्या पंथाला लावेल, अशा माणसाला गुरु म्हणलं पाहिजे। महाराजांचं असं म्हणणं आहे की आपण विदेशी आहोत, मार्ग चुकले विदेशी एकले, त्यावरी झाली दिशाभुली। आपण विदेशी आहोत, आपल्याला तरणारा कोणीतरी या जगामध्ये पाहिजे, म्हणून हे तरणोपाय करणारा कोणता गुरु? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो कोणामुळे? आता उद्धरिलो गुरुकृपे, म्हणून गुरुकृपा महत्वाची आहे। तर आता हे आपण मोंड्या नागनाथचं सांगितलं, नामदेवरायांचं कच्च गाडगं पक्क झालं सांगितलं। आता ह्याच संत नामदेवरायांनी संत ज्ञानेश्वर यांना समाधी दिली आणि ज्ञानसूर्य लोपला म्हणाले, हा विषय काय आहे महाराज? नामदेवराय आणि ज्ञानोबाराय हे अगदी जीवस्य कंठस्य मित्र ज्याला म्हणतात, जीवस्य कंठस्य सखा, हे हृदय ते हृदय, हो तसे हे दोघं सखे, हे एक नातं आपल्याला पाहायला मिळेल। आणि दुसरी गोष्ट अशी की ज्ञानेश्वर महाराज हे नामदेवांचे गुरु आहेत। कसे गुरु? नामदेवांची परंपरा म्हणजे गहिनीनाथांनी बोध निवृत्तीनाथांना केला, निवृत्तीनाथांनी बोध ज्ञानोबारांना केला, ज्ञानोबारांचा बोध सोपान देवांना झाला, सोपान देवांचा बोध मुक्ताईला झाला, मुक्ताईंचा बोध खेचर स्वामींना, खेचर स्वामीचा बोध नामदेवरांना। अरे बाप, म्हणजे हे परंपरा ही साखळी आहे। ज्ञानदेव उपदेश करून या पायी सोपान मुक्ताई बोध येले, मुक्ताईने बोध खेचर असे केला, त्याने नामयाला बोध दिले, नामयाचे कुटुंब चांगावटेश्वर आणि एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा। म्हणजे मुक्ताईंचं सुद्धा असं महात्म्य आहे। आपण म्हणाला तीन देवतांच्या त्या गुरु शिष्य हे नातं त्यांच्याकडे आहे ज्ञानोबारायांचं। हे म्हणजे त्या काळामध्ये चांगदेव, नामदेव, ज्ञानदेव, हो असं ते तीन, हो तीन देवांच्या आद्यत्रय जननी देवांची, या तीन देवांच्या जननी म्हणून मुक्ताबाईंचा त्या ठिकाणी म्हणजे बोललं जातं त्यांना। म्हणजे त्यांच्यामुळे संत ज्ञानदेवांना, चांगदेवांना आणि नामदेवांना खऱ्या अर्थानं ह्या सृष्टीची माहिती मिळाली, बरोबर असं संत मुक्ताईंचं। आणि म्हणूनच आपण संत मुक्ताई, संत जनाई, संत बहिणाई महिला हरिपाठ मंडळ गावोगावी आमच्या माऊलींना आपण त्या मुक्ताई समजल्या पाहिजेत, कारण या सगळ्या माऊली सुद्धा मुक्त आहेत, बरोबर। तर मग ही ज्ञानेश्वरांच्या आपण सांगतो समाधी म्हणजे कसं की त्या काळामध्ये पंढररायाचे एकदम हे जवळचे भक्त असणारे ज्ञानोबा आणि नामदेवराय।
ज्ञानोबारांना समाधी द्यायची ठरली, मग कुठं द्यायची, तर आळंदी देवाने आधी हे समाधी स्थळ पक्की केली. पक्की केली होती, की त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ असतील, आळंदीला ज्ञानोबा असतील, सासवडला सोपानदेव असतील. आता ज्ञानोबारांनी समाधी मागितली, मला समाधी पाहिजे म्हणे. ज्ञानोबारांनी समाधी द्यायला सगळ्या संतांना बरोबर घेऊन कार्तिक वद्य त्रयोदशी, त्याच्या आधी एक दिवस येऊन सगळी स्वच्छता वगैरे, नामदेवांची चारी चिरंजीव तिथं होते असं वर्णन आहे. बर. सकल संतांच्या समुदायामध्ये चारी चिरंजीवानी ती समाधीची जागा संत झाडली. नामदेवरायांची चारी चिरंजीव तिथं होते सेवेत त्या समाधी प्रसंगी. हो हो बर. हो. ते सर्वांना पाठवून ती समाधी जागा स्वच्छ वगैरे केली आणि प्रत्यक्ष भगवंत आणि नामदेवरायांच्या गर्वी, नुसतं ज्ञानोबा नाही, सोपानदेव, निवृत्तीनाथ यांना सुद्धा समाधी देणारे कोण असतील तर नामदेवराय. अरे बाप. नुसते हे तिघच नाहीत, म्हणजे हे 4 भावंडच नाहीत, मुक्ताबाई तर अंतर्धान झाल्या, तर त्यांचेही साक्षीदार नामदेवराय आहेतच. पण चोखोबाराय असतील, नरहरी महाराज असतील, नरहरी सोनार, हो, त्यांना सुद्धा समाधी द्यायला नामदेवराय होतेच येतात. त्या काळी समकालीन असणारे बऱ्यापैकी संतांना समाधी नामदेवरायांच्या हातूनच झाल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांचं वयाचं अंतर समाधीच्या वेळचा अंदाज आहे ना, म्हणजे तसं तर आता जास्त अंतर नाही आहे दोघांच्या मध्ये, वयाचं अंतर थोडस मिळतं जुळतच आहे, त्याच्यामुळे असं म्हणतात की जरा नामदेवराय वयाने थोडेसे 1-2 वर्षाचा तसा फरक, म्हणजे कसा आहे, ज्ञानोबारांच्या त्यांच्यामध्ये 1-1.5 वर्षाचा फरक असेल साधारण. ठीक आहे, पण आता इथं वयाचं काय नसतंय. पण ज्ञानदेवाने समाधी दिली त्यावेळी ज्ञानदेवाने समाधीच्या वेळी काय संत नामदेवरायांना सांगितलं, काय म्हणजे मेसेज काय दिला? दोघांचं कार्य असंच होतं की, किंवा संतांचंच कार्य असं आहे, संत हे महात्मे इथे येतात कशासाठी, तर भगवंताची भक्ती सर्वत्र पसरावी, वाढावया सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाचारी नामे विठोबाचे, की सर्वत्र हा भक्तीचा प्रचार प्रसार व्हावा. ज्ञानोबारांची इच्छा होती आणि त्याच्यासाठीच दोघं तीर्थयात्रेला गेले होते. तीर्थयात्रा दोघांनी एकत्र केली. प्रमाण आहे तसं, राजे येवन भ्रष्ट झाले, ठाई टाही दोष घडले, मगही अवतार केले, कली दोष हरावया. अरे वा. नाना परिजन वर्त तसे सैरा, नभे व्यभिचारा नारीनाथ, भक्ती मार्ग लोपे, अधर्म संचला आणि कली उदय झाला प्रथम चरण, निळामणी हे अवतार केले, जग उद्धरिले महादोष. जगाचा उद्धार करण्यासाठी आले असलेले, पण ज्ञानोबारांना ज्यावेळेस समाधी मिळाली त्यावेळेस जीवास्य कंठस्य होते दोघं, कर्मेना नामदेवांना. तर आता आपण ओंड्या नागनाथ किंवा गुरु परंपरा किंवा विश्वबा खेचर किंवा नामदेवरायांना पक्क केलं या सर्व संतांनी, प्रत्यक्ष विठ्ठलांनी, हे आपण सांगितलं. तर संत ज्ञानेश्वरांना समाधी नामदेवरायांनी दिली असं म्हटलं गेलंय, ज्ञानेश्वर लोपला, त्याबद्दल आपण काय सांगाल? ज्ञानेश्वर महाराजच नाही तर ज्ञानेश्वर महाराज आधी ही तिन्ही भावंड या सर्वांना म्हणजे तिघांना समाधी दिली. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव यांना समाधी देणारे नामदेवरायच होते, कारण नामदेवराय हे यांचेही सख्य होतच आणि प्रत्यक्ष पंढररायानं सुद्धा त्यांना जवळ धरले असल्यामुळे ही सर्वच संत मान्यांना घेऊन कार्तिक वद्य त्रयोदशीला सगळ्या संतांच्या समवेत प्रत्यक्ष पंढरीराय, नामदेवराय आदी संत मानदेयांनी ज्ञानोबारायांच्या म्हणजे नामदेवरायांची 4ही मुलं त्याच्यामध्ये होते, त्यांनी समाधीची जागा स्वच्छ वगैरे करून ते विवर जे आहे ते झाडून वगैरे काढला असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आणि सगळ्या संतांच्या समवेत ज्ञानोबारायांनी समाधी, नामदेवरायांनी ज्ञानोबांना समाधी दिली. ज्यावेळेस समाधी पूर्ण झाली त्यावेळेस नामदेवरायांच्या मनामध्ये असा विषय आला की आता ज्ञानोबाराय मला दिसणार नाही, आता हे काय झालं, तर नामा म्हणे आता लोपला दिनकर आणि बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. अरे वा. हो, कारण जीवस्य कंठस्य मित्र होते आणि ज्ञानोबाराय म्हणजे गुरु, त्याच्यामुळं अति नामदेवरायांचे हो अति दुःख, कारण ती गुरु परंपराच तशी आहे ना. कशी आहे? नामदेवरायांचे गुरु विसोबा खेचर, त्यांच्या गुरु मुक्ताबाई, मुक्ताबाईंचे गुरु सोपानदेव, सोपानदेवांचे गुरु ज्ञानोबाराय, ज्ञानोबारायांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज, अशी गुरु परंपरा आहे. अच्छा, म्हणजे मुक्ताई या त्यांच्या तसं हो हो असंही म्हटलं जात ना की
चांगदेव, ज्ञानदेव, हो नामदेव हो या तिघांच्या दर्शिका बरोबर संत मुक्ताई आहेत. बरोबर म्हणूनच आपण महाराष्ट्रभर संत मुक्ताई, जनाई, बहिणाई, महिला हरिपाठ मंडळ हो महाराष्ट्रभर नाही तर आपण जगभर आता करायला निघालेलो आहे. महिलांना मूळ ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्या मुक्ताबाईंच्याच नावात ती ताकद आहे. कारण या तिघांच्या तशा मार्गदर्शक त्यांनाच म्हटलेलं आहे. बरोबर बरोबर आहे. आता हे करत असताना मग नामदेवरायांनी भारत भ्रमण कसं काय केलं किंवा पंढरपूर सोडून ते त्यांची तर जीवन पद्धती होती, पथ्य ते नाम विठोबाचे अनेक नवाचे. ज्यावेळेस ज्ञानोबांनी समाधी घेतली नामदेवांना कर्मेना काय करावं म्हणे, आता मग सगळंच आपलं सर्वस्व ज्ञानोबा सर्वस्व सर्वस्वच गेल्यानंतर आता काय कर्मेना. उत्तरेमध्ये जाऊन या संप्रदायाचा प्रचार प्रसार आपण करावा म्हणून उत्तरेमध्ये नामदेवराय गेले. उत्तरेमध्ये पंजाब पर्यंत पंजाब पंजाब पर्यंत जाऊन नामदेवरायांनी या आपल्या संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा, आपल्या ह्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम तिथं जाऊन केलं. आणि तिथल्याही लोकांना चांगल्या पद्धतीचा उपदेश करून तिथं त्यांच्या भाषेत राहून म्हणजे त्यांच्या कळेल असं या भक्तिपंथावर आणण्याचं काम केलं. म्हणूनच शीख संप्रदायामध्ये पवित्र असणारा गुरुग्रंथ साहेब जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये नामदेवांची 61 पद आपल्याला पाहायला त्यामध्ये पण आहेत. इथपर्यंत समाजाला समजली. तर आता पंढरपूरची नामदेव पायरी हे काय वैशिष्ट्य आहे? नामदेवरायांनी भगवंताला सांगितलं मला समाधी पाहिजे. तो दिवस कोणता होता? तर तो दिवस होता आषाढ शुद्ध एकादशीचा. अच्छा. की ज्या आषाढ शुद्ध एकादशीचा विचार केला तर प्रत्यक्ष भगवंताने आपल्या भक्ताला सांगितलेला आहे, तुम्ही माझ्याकडे येत असताना तुम्हाला नित्य नाही जमलं, महिन्याला नाही जमलं, 15 दिवसाला नाही जमलं, 6 महिन्याला नाही जमलं, तर कमीत कमी ह्या 2 माझ्या वाऱ्या तुम्ही चुकल्या नाही पाहिजे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत असे गुज पांडुरंग. परमात्म्याने सांगितले ह्या 2 वाऱ्या तरी मला तुम्ही विसरलं नाही पाहिजे, या 2 वाऱ्याला तुम्ही इथं आलं पाहिजे. म्हणून सगळ्यात मोठी आषाढी वारी की ज्या वारीला सकल संतांच्या आजही आपल्याला पादुका त्या पंढरी क्षेत्रात येतात असं पाहायला मिळतं. आणि तो असा मोठा सोहळा असताना नामदेव त्या दिवशी म्हणतात देवाला, आषाढ शुद्ध एकादशी नामा विनमी विठ्ठल अशी आज्ञा द्यावी मजशी समाधी विश्रांतीला. की जे कार्य करायचं होतं आयुष्य कळसासी आले अभंगत्वा सिद्धेसी नेले ज्ञानदेव संगती घडले तीर्थमसे जगदोद्धार जन्म आले याचे कृत्य जन लावावे स्वपंत विठ्ठल नाम त्रिगुणात जग जाणत महिमा आहे सर्व सिद्धी मनोरथ तुझे कृपेने पावलं समस्त मणे परिसा भागवत नामा नाम जपत असे. की जे येऊन करायचं होतं सगळ्या जगामध्ये विठ्ठल नामाचा प्रचार प्रसार करायचा होता, ज्ञानोबाची संगत घडायची, ते अभंग लेखन करायचं होतं, या सगळ्या गोष्टी माझ्या हातनं आता पूर्ण झाल्या. आयुष्य कळसाशी आले, आता शेवटनं मला समाधी द्या. देवाने सांगितलं 15 दिवस जाऊ दे, जास्त म्हणणार नाही, 15 दिवस जाऊ दे, कारण ही यात्रा माझी आहे आणि माझ्या यात्रेमध्ये तुमचा सोहळा मला नीट करता येणार नाही. मला तुमचा सोहळा सगळ्यापेक्षा वेगळा करायचा आहे. आणि त्याच्यासाठी 15 दिवसाचा अवधी मला त्या नामदेव रुसले. देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरीन पुरतील अंतरी कोड तुझी. हे ऐकल्यानंतर नामदेव रुसले. रुसला असे नामा उभा गरुड पारी पितांबर धारी पालवितो आपुल्या सुखाचा तुझं देईन वाटा जरी अशी वैकुंठा याची लागेल. नामदेव रुसले. मला नाही म्हणला समाधीला तुम्ही, मला समाधी पाहिजे म्हणून नामदेव रुसले. त्या नामदेवांची समजूत देव काढतायत, तुम्हाला आत्ताच पाहिजे का? मी समाधी नाही, चला माझ्या वैकुंठामध्ये जिथं मी बसतो आपले पदी तुझं बैसवीन आणि उभा मी राहीन मागे पुढे. अरे बापरे. मी जी काही माझी वैकुंठातली माझी जागा आहे त्या वैकुंठाच्या जागेवर मी तुम्हाला बसवतो आणि मी तुमच्या मागे पुढे रक्षण करण्याचं काम करतो. नामदेवांनी सांगितलं तुझ्या पदावर बसायचं असतं ते अवघड नव्हतं ना आम्हाला, पण ते आम्हाला वैकुंठच नको आहे. वैकुंठ अशी आम्हा नको धाडू आरेन वासदे पंढरी सर्व काळ. वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी आणि नको आडाआडी घालू आम्हा. वैकुंठा जाऊन काय बा करावे उगीच पैसा वय मावणार नामा म्हणे मज येथे जीव ठेवीन वास सदा दे विचारणार देवा. आम्हाला तुझ्या पदाची अपेक्षा नाही, आम्हाला वैकुंठात जायचं नाही. ते वैकुंठात जाऊन कराय का ते कोपट आहे झोपडे जुनाट, त्या झोपडीत आम्हाला नको आहे. आम्हाला पंढरीत पाहिजे. आणि पंढरीत सुद्धा ज्या तुमच्या मंदिराची तळची पायरी आहे त्या तळच्या पायरीला मला समाधी पाहिजे म्हणे. अरे वा. का तळच्या पायरीला समाधी पाहिजे? तर संत चरण जर लागे येता जाता नामा म्हणे आता हीची. जे काही भक्त तुझ्या दर्शनाला येतील
त्यांच्या चरणांची धुलीकण मला त्या ठिकाणी प्राप्त व्हावी. ते आमच्या डोक्यावर पाय ठेवून दर्शनाला. धुलीकणाचं महत्व सुद्धा असं आहे, प्रत्यक्ष भगवान सांगतात माझ्या ठाईचे पवित्रपण त्याची माझे भक्ताचे निदान. माझ्या ठाईचं पवित्रपण आहे की ते माझ्या भक्ताच्या किंवा नामदेवांच्या ह्याच्यातच वर्णन आहे. गातेत. हो, ज्यावेळेस नामदेव पुढे चालत त्यावेळेस नामदेवाच्या मागे परमात्म्यानं चालायचं. का चालायचं? कारण नामदेवाने जो पाऊल उचलेल त्या पावलातनं उडणारी धूळ आहे ती इतरत्र न जाता माझ्या अंगावर पडावी म्हणून देवाने मागे चालावं. अरे बाप. नामयाचे पाठी चाले केशीराज. कशासाठी? तर लागावया रज चरणीचे. अरे वा. ते चरणरज मला सुद्धा पाहिजे म्हणून त्या पायरीची व्यवस्था नामदेवाने जागा सांगितली. आणि ज्यावेळेस समाधी द्यायचं ठरलं त्यावेळेस 15 दिवसांना आषाढ वद्य त्रयोदशीला नामदेवाला समाधीस्थ करायचं सगळी तयारी केली. नामदेवाला बोलून घेतलं आणि नामदेवाला बोलून घेतल्यानंतर समाधीची तयारी चालू झाल्यानंतर घरच्यांना कळलं की नामदेव समाधीस्थ होत आहे. नामदेवाच्या घरी एकूण नामदेवाचं 14, बर. जनाबाई 15व्या, असे 15 माणसाचं कुटुंब नामदेवराय सहित. अच्छा. नामदेवराय आले, घरातले बाकी राहिलेले 12 माणसं. त्या 12 माणसांनी विचार केला आपल्याला तिथे गेलं पाहिजे, नामदेवराय समाधीस्थ होत आहे. जनाबाई आल्या, म्हणजे एकूण 13 जण तिथं आले आणि 13 जणांनी सांगितलं देवा आम्हाला सुद्धा समाधी पाहिजे. नामदेवांनी वडिलांनी सांगितलं, वडिलांनी नामदेवाला म्हणावं हे बरं दिसतंय का म्हणे, ज्येष्ठानं मागं राहायचं आणि कनिष्ठानं पुढे जायचं. अरे वा. आणि हे बरं दिसत नाही म्हणून मला सुद्धा समाधी पाहिजे. नामदेवाच्या पत्नीने सांगितलं आता इथून रोज भजन करा, मी तुमच्या मध्ये येणार नाही पण समाधी घेऊ नका. देवाने पाहिले हे देवा काय म्हणे माझ्या समाधीच्या मध्ये. देवाने सांगितलं काळजी करू नका, तुमच्याबरोबर यांना सगळ्यांना समाधी देणार आहे. म्हणून जनाबाईसह नामदेवरायसह एकूण 14 जणांना एकाच वेळेला संजीवन समाधी दिली. ती समाधी म्हणजे नामदेवरायची पायरी. अच्छा. आणि हे हा मुद्दा तुम्ही घेतला तर अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे. का चांगल्या पद्धतीचा आहे? संप्रदायामध्ये बऱ्याच जणांना नामदेवाची समाधी माहित नाही. नामदेव पायरी माहिती आहे, पायरी हीच समाधी आहे, समाधी हीच पायरी आहे. म्हणून आमचा आणि आग्रह आहे, त्यात आमच्या जनाबाई पण आहेत. आमचा आग्रह असा आहे की नामदेवरायांच्या समाधीला नामदेव पायरी न म्हणता नामदेवराय समाधी पायरी म्हणली जावं, हा आमचा आग्रह आहे. नामदेव पायरी नाही तर ती नामदेव समाधी पायरी आहे. त्यात जनाबाई आहे, शेजारी चोखोबा आहेत. इतकं ते महत्वाचं आहे. त्या वारकरी साहित्य परिषद तर चोखोबांची दरवर्षी पंढरपुरात मोठ्या प्रमाणात पुण्यतिथी साजरी आपण करतो. आता विषय असा आहे की ते करत असताना संत नामदेवांच्या वंशज म्हणून आपले अभंग होतात. सर्वांनी समाधी घेतल्या तर नामदेवांचे वंशज कसं? आता हा विषय असा आहे की घरात एकूण 15 जनाबाईसह, परिवारातले 14 जनाबाईसह 15, त्यातल्या 14 जणांनी समाधी घेतली. फक्त नामदेवाच्या थोरल्या सुनबाई लाडाबाई तेवढ्या राहिल्या. का राहिल्या? तर त्या बाळंतपणासाठी म्हणून माहेरी गेल्या होत्या. अच्छा. त्या जागेला तिथं त्यावेळेला नव्हत्या त्या बाळंतपणासाठी गेल्या असं त्यांना तिकडे मुलगा झाला आणि तिकडे त्यांना कळालं की घरातल्या सगळ्यांनी समाधी घेतली. अरे बापरे. त्या तशाच त्या लहान असणाऱ्या मुलांना घेऊन पंढरीत आल्या. पांडुरंगाच्या समोर ते लेकरू ठेवलं, त्यांना सांगितलं यांचा सांभाळ तुम्ही करा आणि मला समाधी द्या. देवाने सांगितलं आता दिलेली समाधी काढता येत नाही, नवीन समाधी दिली, आता ते समाधी काढायची कशी? लाडाबाईने सांगितलं मला बाकी माहित नाही, मला आता राहायचं नाही, सगळे समाधीस्थ झाले, मी राहणार नाही. देवाने सांगितलं समाधी तर काढता येणार नाही पण माझ्या हृदयामध्येच तुम्हाला स्थान देतो, माझ्या हृदयामध्ये तुम्हाला गुप्त करतो. ते लहान असणारे त्यांचं नाव मुकुंद महाराज, यांची व्यवस्था काही काळजी करायचं कारण नाही. देवानं सांगितलं यांना सांभाळतोच पण यांच्या पुढे येणारा वंश सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी माझी. पोषीनं तुमची वंशावळी, करीन तळहात सावली. माझा तळहात त्यांच्या मस्तकावर राहील, त्यांचा वंश सांभाळण्याची जबाबदारी मी घेईन. म्हणून त्यांना हृदयामध्ये गुप्त केलं. लाडाई म्हणे घेई हृदयात, त्यांना हृदयामध्ये गुप्त केलं. मग देवी तिस गुप्त केली, त्यांना हृदयामध्ये घेतलं. पुढे वंश सांभाळण्याची जबाबदारी देवाने घेतली. त्यांच्यापासून मुकुंद महाराज नामदेवांचा मी 17वा वंश, माझी चिरंजीव 18, आमचे परिवार पूर्ण परिवार आमचा नामदेवांच्या मंदिरामध्ये, आता जे सध्याचं नामदेव मंदिर आहे जिथं नामदेवांचं वास्तव्य होतं, भगवान केशवराजाची उपासना, नामदेवाची उपासना, संप्रदायाची उपासना करण्याचं काम आम्ही तिथं करतो. सध्या आमचा मोठा परिवार 30-40 लोकांचा परिवार आमचा त्या मंदिरामध्ये सध्या वास्तव्य करतो. ते वंशज आहेत.
नामदेवरायांचे. नामदेवराचे वंशज म्हणून आम्ही तिथं नामदेवराची सेवा करतोय. सांगायचा मुद्दा असा की त्यानं दिलेलं जे वचन आहे, पोषणे तुमची वंशावळी करीन तळ हात सावली, तो आचून सुद्धा त्या वचनाला फिरलेला नाही. का सांगतोय हे? कारण आजही आमच्यात कोणी नोकरीला नाही, कोणी आमचा व्यापार नाही, फक्त उद्योग नाही. हे जे आम्हाला करणे काम, पांडुरंगांचं जे साहित्य आहे ते समाजापर्यंत बरोबर. नेणे आणि हा नामदेव फड, नामदेवरायांनी उभा केलेला फड, शिंपियाचा तो पोर, खेळ्याबाला, तर ती काय उभी आहे? हेच शिंप्याचा पोरे खेळ्याबाला तेने विठ्ठल बसवंत केला रे, आपल्या संगडे मिळवणी काही तेने सतत फळ जागविला रे, हे तुकोबरांचं प्रमाण आहे. आणि तो फड आता तुम्ही जागवताय हो, आणि सांभाळतो. समाजामध्ये खऱ्या अर्थानं हे बरोबर. संतांचं जे साहित्य आहे, भक्त पुंडलिकासाठी उभारली गेलेली बरोबर. ही पंढरी, आलेला भगवंत कृष्णांचा तो ते अस्तित्व विठ्ठलाच्या माध्यमातून, आणि तिथं नामदेवरायांची भक्ती, आणि त्या हो फड आता सुरू आहे. आणि आपण त्या आपलं कुटुंब सगळं आपण 18व्या वर्षाच्या पर्यंत आलेले बरोबर. आहात. आणि आता आपण वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून संत साहित्य संमेलनही सुद्धा बरोबर. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन करत असतो, तेही 13 झाले. तर आपलं स्वागत आहे. आपण हे समाजापुढे अत्यंत विस्तृतपणे मांडलात. धन्यवाद निवृत्ती दादा नामदास रामकृष्ण. महाराज. रामकृष्ण हरी. आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज, पूर्वीचे देहू संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त पारायण बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या माध्यमातून फड परंपरा. आणि या पुढे आता आपण जे फड परंपरा आहेत त्या सर्व फड परंपरा म्हणजे नेमक्या कोणत्या, कशा, कधीपासून, हे सगळं ऐकणार आहोत. पुढील भागात पाहूया. बापूसाहेब महाराज देहूकर. रामकृष्ण हरी.